तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राजमाता जिजाऊ जयंती व युवा दिनाच्या निमित्त पहूर जिरा येथे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिम यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। अवघ्या एकाच दिवसात तब्बल 537 गावकरी यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन आंदोलन चांगलेच उचलून धरले होते। 67 लाखांच्या भ्रष्टाचाराच्या सक्त वसुलीसाठी ग्रामस्थांसह चिम यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। त्या संदर्भात 13 जानेवारी रोजी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता करण्यात आली। शिष्टमंडळाने 15 फेब्रुवारीपर्यंत आम्ही सक्त वसुली करू असे आश्वासन दिल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। 15 फेब्रुवारीपर्यंत सक्त वसुली न झाल्यास पुढील उपोषण हे शेगाव येथील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल अशी विनंती वजा इशारा सुरेश चिम यांनी प्रशासनाला दिला आहे। दरम्यान सुरेश चिम यांनी सुरू केलेल्या उपोषणाला खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उभाटा यांनी पाठिंबा दिला असून उपोषणाच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी सुरेश चिम यांचे अभिनंदन केले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, पहूर जिरा। मी हा जो अहवाल दिलेला BDO साहेबांनी याच्यामध्ये बऱ्याच ग्रामस्थांचा असा गैरसमज होऊ शकतो की बा हे प्रकरण मॅनेज झालं, काय झालं, तो जो युवा आहे तो आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या गावकऱ्यांचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसला आहे। त्याच्यावर पण शिंतोडे भविष्यात उडले नाही पाहिजे। तरी मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की बा सर्वांची जर सहमती असेल तर यांना आपण उपोषण स्थगित करायला लावू। आपली जे अहवाल आहे ही आपली प्राथमिक लढाई यशस्वी झालेली आहे। मला असं वाटतं की आता पुढे जायला काही हरकत नाही। सर्वांची जर सहमती असेल तर आपण त्याला उपोषण सोडायला लावू, कारण की तो हा निर्णय एकट्याचा नाही आहे, कारण की त्याच्यावर पण शितोडे उडलेले पाहिजे आणि आपल्या गावकऱ्यांचा पण प्रश्न मिटला पाहिजे। ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करता भविष्यात करणं आहे। तर सर्वांची अनुमती असेल तर आपण त्याला उपोषण पाठीमागे घ्यायला लावू। ज्यांची सहमती आहे त्यांनी हातवर करा, नाही का? म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे, त्यांना उपोषण पाठीमागे घ्या, नाही का? गजानन महाराज की जय। घ्या ना सर, घ्या ना सर, समोर पहा।